लोकांना, पांगलेल्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. भले आता मंदिर चर्चेत बंद आहे, परंतु देवाला असं वाटतं की आपली पांगलेली लोक एकत्रित व्हावी. आणि देवाला माहित आहे की आपल्या लोकांना एकतामध्ये आणि एकत्रितमध्ये राहायला आवडत नाही. म्हणून कदाचित लक्षात घ्या, हे सगळे काही प्रसंग सर्वांवरच आलेले आहे. कारण एकत्रित राहणं फार कठीण असतं. एकताचं बळ तर भरपूर आहे, परंतु एकतामध्ये टिकणं फार कठीण असतं. ही प्रत्येकाची समस्या आहे. प्रत्येकाची समस्या आहे. घरोघराची, चर्चेची, मंडळींची ही समस्या आहे. एकतामध्ये सैतान त्यांना मजबूत राहू देत नाही. म्हणून संदेश चालू करण्या अगोदर तुम्हाला मी कहाणी सांगतो, गोष्ट सांगतो प्रियानो. की 4 भाव होते आणि त्यातले तिघांची युनिटी होती. तिघं एकत्रित फिरत होते. एक लक्षात घ्या, नेहमी एकटा एकटा असायचा. नेहमी एकटा असायचा. आणि त्या एकट्याला पाहून लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तो एकटा गावल कुणी ना कुणीतरी त्याला मारत होते. असे बरेच दिवस गेले. पण त्यानंतर तो मुलगा बापाला रडत रडत येत होता की मला या गल्लीत फिरायला गेलो मारलं, त्या ठिकाणी गेलो मला मारलं. असं रोजचं काही ना काहीतरी तो सांगत येत होता. मग बाप त्याला म्हणला इकडे ये. मग बाकीच्या मुलांना पण त्याने बोलवलं. बाकीची 3 जण होते, ती मात्र कसं जाईल तिथं संघ असायची. जाईल तिथं संघ असायची. आणि ही मात्र एकलकोंड्यासारखं एकटंच. मग पाहिली की बापाकडे तक्रार केल्यानंतर बापाने त्यांना बोलवून घेतलं आणि बापाने त्यांना सांगितलं, हे बघ मुलांनो, तुम्ही 3 ज्या ज्या ठिकाणी जात असता त्या त्या ठिकाणी तुम्ही 3 एकत्रित असता. त्यामुळे तुम्हाला कुणीही अटॅक करत नाही, कुणी तुम्हाला मारत नाही. पण ज्या वेळेला हा एकटाच फिरत असतो तर ह्याच्यावर अटॅक होतो आणि ह्याला कुणीतरी मारत असतो. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला एकत्रित राहणं गरजेचं आहे. मग त्या मुलानं बापाने काय केलं, जाऊन एक काठी आणायला सांगितली. आणि त्या मार खाल्लेल्या मुलानं काय केली, एक जाऊन काठी आणली. आणि काठी आणल्यानंतर लक्षात घ्या, बापाने सांगितलं त्याला आता मोड. तर त्यानं मोडली. पण दुसरी आणली, दुसरी पण आणल्यानंतर दुसरी मोडली, तिसरी आणल्या मोडली, चौथी आणली मोडली. त्या लक्षात घ्या 4 मोडल्या. पण बापाने सांगितलं आता ह्या 4 एकत्रित कर. पण 4 एकत्रित केल्यानंतर 4 मुलांना सांगितलं तुमच्यातला कुणी मोडून दाखवते बघा, मोडा. पण ते 4घांना सुद्धा ती काठी काही मोडता आली नाही प्रिया. मग त्यावरून बापाने त्यांना सांगितलं की तुम्ही ह्याच्यावरनं ओळखून घेतलं पाहिजे की तुम्हाला एकत्रित राहणं किती गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, पवित्र ग्रंथ बायबल सुद्धा आम्ही ज्यावेळेला पाहतो, स्तोत्रकर्ता 131 आणि 1 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा पवित्र ग्रंथामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सुद्धा सांगतं प्रियानो एकताविषयी. जर मत्तईचा अध्याय 18, 19, 20 जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वरून तो माझ्या नावाने 2 किंवा 3 ज्या ठिकाणी एकत्रित आलेले आहे त्या ठिकाणी मी असतो. प्रियानो, परमेश्वर देव बाबा लक्षात घ्या, लाखो हजार लोक असू द्यात, पण त्या लाखो हजारो लोकांमध्ये लक्षात घ्या अंतःकरण मन जर देवाकडे नसेल, ते त्यातली 2 किंवा 3 जरी देवाकडे लक्षात घ्या नसतील तर प्रियानो देवाची उपस्थिती त्या ठिकाणी नसणार आहे. देवाचा अनुग्रह नसणार आहे. का अंतःकरणामध्ये खेद, हृदयामध्ये खेद लक्षात घ्या. आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी भरून जर प्रिया लक्षात घ्या, आम्ही देवाचं गौरव करायला लागलो, देवाची स्तुती करायला लागलो, देवाचा संदेश सांगायला, देवाची प्रार्थना करायला, देवाची आराधना करायला लागलो, तर प्रिया लक्षात घ्या त्या ठिकाणी देवाची उपस्थिती जाणवणार नाही. का? कारण त्यालाच मी म्हणतो एकात एक नाही, शेतात पीक नाही. जोपर्यंत लक्षात घ्या एकता आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या शेतामध्ये सुद्धा पीक येणार नाही. प्रिया ही मंडळी लक्षात घ्या, एक हिरवगार शेतासारखी आहे आणि ही शेताप्रमाणे बहरली पाहिजे, हिरवीगार दिसली पाहिजे. तर प्रिया लक्षात घ्या आम्हाला एकतामध्ये येणं गरजेचं आहे. शेतकऱ्याने शेताचा काही भाग लक्षात घ्या नांगरणी केली, पेरणी केली आणि त्याला खत पाणी घातलं तर लक्षात घ्या तेवढाच भाग उगवून आलेला दिसणार आहे, हिरवगार दिसणार आहे. बाकीची जमीन लक्षात घ्या पडीक असणार आहे, त्या ठिकाणी लक्षात घ्या जमीन काळीभोर आणि काहीतरी उगवून आलेलं दिसणार आहे. का?
कारण की पूर्ण जमीन नांगरलेली नाही, पूर्ण जमिनीमध्ये पेरणी केलेली नाही, पूर्ण जमिनीला खत पाणी घातलेलं नाही, म्हणून पूर्ण जमीन एकसारखी दिसत नाही. आणि एकसारखी दिसायचं असेल तर प्रिय लक्षात घ्या, शेतकऱ्याला ते पूर्ण कार्य करायला लागणार आहे. त्याच प्रकारे लक्षात घ्या, देवाचं राज्य आहे, देवाचं हे मंडळी आहे आणि मंडळीमध्ये एकता असणं गरजेचं आहे. प्रिय जर मंडळीत एकता नाही तर प्रिय लक्षात घ्या, देवाचा अनुग्रह, देवाची कृपा तुमच्यामध्ये नसणार आहे. तुम्ही एकटे पुढे चाललेले आहे प्रिय लक्षात घ्या, तर देव तुमच्या बरोबर नसणार आहे. तुम्ही एकखोल कोंड्यासारखा असणार आहे प्रिय लक्षात घ्या, त्या मुलासारखी परिस्थिती असणार आहे, जो एकटाच इकडे तिकडे भटकत होता, फिरत होता. पण ज्या वेळेला तुमची हृदय अंतःकरण देवाकडे असणार आहे प्रिय लक्षात घ्या, तर ज्या प्रकारे दावीद म्हणतो, माझं नको देवा तुझं गौरव होऊ दे. तर आम्हाला सर्वांना मिळून लक्षात घ्या, देवाचं गौरव करायचं आहे, देवाची स्तुती करायची आहे, देवाची आराधना करायची आहे, त्याला महिमा द्यायची आहे. ज्या वेळेला आमच्या हृदयात, आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला समजणार आहे, कळणार, लक्षात घ्या, त्याच वेळेला आम्ही एकत्रित एकताने येऊन देवाचं गौरव करणार आहे. कारण स्तोत्रकर्ता 131 आणि 1 मध्ये तो सुद्धा म्हणतो आम्हाला त्याच्या वचनाच्या कर्वे, हे परमेश्वरा माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टी मी पडत नाही. हालेलुया. प्रियानो, गर्व हा मनुष्याला लक्षात घ्या कुठेतरी वेगळा करत असतो. मी पण हा मनुष्याला कुठेतरी वेगळा करत असतो. प्रिया लक्षात घ्या, गर्व आला, लुसिफर सुद्धा खाली आला. प्रियानो, म्हणतात कोणीतरी म्हणते गर्वाचं घर खाली असतं, पण तो लीन व नम्र जो असतो त्याला नेहमी परमेश्वर उंच करत असतो. प्रियानो, तो लीन व नम्र झाला, तो धनवान असता दरिद्र झाला आमच्यासाठी, तो क्रूसावर गेला, त्याने 41 फटके खाल्ले, तो लीन व नम्र झाला. त्याने स्वर्ग सोडलं, धन सोडलं, ऐशाराम सोडलं, भूतला पृथ्वीवर मानवाचं रूप घेऊन आला. इतपत त्याने लीन व नम्र झाला. त्याने मानवामध्ये, मनुष्यामध्ये प्रियानो वस्ती केली, मानवाची परिस्थिती जाणून घेतली, मानवाला त्याने देणगी दिली, पवित्र आत्मा दिला, मदतगार सहाय्यक दिला. आणि तो पवित्र आत्मा ह्यासाठी दिला की पवित्र आत्मा आल्यानंतर लक्षात घ्या, भाषा एक होते, एकतामध्ये मनुष्य बांधला जातो. प्रिय लक्षात घ्या, म्हणून पवित्र आत्मा देवाने ह्यासाठी दिलेला आहे मानवामध्ये, मनुष्यामध्ये, की मनुष्यामध्ये बल यावं, मनुष्यामध्ये ताकद यावी, मनुष्याची भाषा एक व्हावी, मनुष्यामध्ये एकता यावी, मनुष्यामध्ये प्रेम आणि प्रीती यावी. एकताने लक्षात घ्या, एकताची ताकद जास्त असते, एकताने सर्व काही जिंकलं जातं. मी सर्व काही करेन म्हटलं तर प्रिय लक्षात घ्या, मनुष्य मागे राहतो. मीपणा, लीन, लक्षात घ्या, मीपणा मनुष्याला खाली पाडतो, गर्व मनुष्याला खाली पाडतो. पण देवाचं राज्य प्रिय लक्षात घ्या, एकताचं राज्य आहे. पौलुस म्हणतो, पांगलेल्या लोकांना परमेश्वर एकत्रित करणारा देव आहे. तो सर्व पांगलेल्या लोकांना नमस्कार सांगतो. होय देवाच्या प्रिय लोकांनो, आणि देवाची आराधना आणि स्तुती करायची आहे, तर आम्हाला एकतामध्ये येणं गरजेचं आहे. एकतामध्ये येणं गरजेचं आहे. जर आम्ही पाहिलं पेंटिकॉस्टच्या दिवस प्रेषिताचा अध्याय जर 2 पाहिला तर प्रिय पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं 120 लोक ज्या वेळेला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अभिषेकाने भरण्यासाठी आले, तर ते 120 लोक त्यांची मन जुळली होती, ते एकाग्रतेने देवाच्या जवळ बसले होते, एक मंडळी म्हणून देवाची वाट पाहत होते, पवित्र आत्म्याची ते वाट पाहत होते. आणि म्हणून तर 120 लोक पवित्र आत्म्याने भरून गेली, त्यांची भाषा बदलली. प्रिय लक्षात घ्या, आत्म्याने परिपूर्ण झाले, ते प्रेषित तयार झाले, ते देवाच्या राज्याला उपयोगाला आले. चिन्ह चमत्कार मिराकल देवाने त्यांच्याद्वारे केले. का? कारण त्यांच्यामध्ये प्रेम होतं, प्रीती होती, एकता होतं, आणि एकताचं बल त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. एकता एकत्रित आल्यामुळे प्रिय लक्षात घ्या, पेंटिकॉस्टचा दिवस कधी होतो प्रिय लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही एकताने एकत्रित येणार आहे. आणि सर्व लक्षात घ्या, विधवाच्या घरातली भांडी जशी तेलाने भरून गेली, त्याप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही एकाच घरामध्ये राहणार आहे, एकत्रित येणार आहे प्रियानो, देवाची वाट पाहणार आहे प्रियानो, त्या वेळेला प्रियानो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अभिषेकाने तुम्ही भरून तुमची भाषा बदलली जाणार आहे, आणि तुम्ही लक्षात घ्या, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे लोक असणार आहे. प्रियानो, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी देवाचं वचन आहे प्रियानो. आज पवित्र आत्मा मला सांगत आहे की मानवामध्ये, मनुष्यामध्ये एकता नाही, मीपणा, गर्वपणा, कुठेतरी लक्षात घ्या, खुन्नस, कुठेतरी लक्षात घ्या, एकमेकाविषयी असणारा तिरस्कार हा देवाच्या उपस्थितीला लक्षात घ्या बाहेर ठेवत आहे. मंडळीमध्ये देवाची उपस्थिती नाही, मानवामध्ये, मनुष्यामध्ये देवाची उपस्थिती नाही. का? कारण एकता नाही, एकताने एकत्रित येणं नाही.
मी पाहतो ज्या ज्या ठिकाणी मीटिंग असतात त्यावेळेला सुद्धा पाहतो, जो व्यक्ती लक्षात घ्या मीटिंग ठेवलेला आहे त्या बिचाऱ्याची धावपळ असते, सगळीच ख्रिस्ताची लोक असतात, परंतु आजूबाजूला असणारा एखादा सुद्धा म्हणत नाही, बंधू मी तुला सहकार्य करू का? तो निवांत येऊन आरामामध्ये खुर्चीवर बसलेला असतो. मी पुष्कळ गोष्टी पाहत असतो प्रियाला, का आमचं बंधू प्रेम आमच्यामधून जागृत होत नाही. बायबल सांगते बंधूने एकत्रित येणं किती गरजेचं आहे प्रिया. आणि आपल्यामधलं प्रेम आणि आपल्यामधली प्रीती कुठं आहे? ख्रिस्त जो आम्हाला गाजवायचा आहे, ख्रिस्त जो आम्हाला उंच करायचा आहे, आणि नम्रता रूप धारण जे आम्हाला करायचं आहे प्रियानो, लीन व नम्र आम्हाला व्हायचं आहे प्रियानो. नीतिसूत्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे प्रियानो, आधी नम्रता मग मान्यता. जर आम्ही नम्र होऊन लीन होऊन प्रिया लक्षात घ्या देवाची सेवा करत नाही, तर प्रिया लक्षात घ्या आम्ही देवाला उंच करत नाही, तर आम्ही स्वतःला उंच करणारे लोक असणार आहेत. प्रियानो बोलच म्हणतो, मी कमी होतो देवा तू माझ्यामध्ये वाढ, मी कमी होतो प्रभू तू माझ्यामध्ये वाढ. प्रियानो लोकांना आम्हाला दाखवायचं नाही, तर लोकांना आमच्यामधून ख्रिस्त दाखवायचं आहे, येशूला आमच्यामधून दाखवायचं आहे. ती ख्रिस्ताची प्रीती आमच्यामधून, देवाची प्रीती लोकांना दाखवायची आहे. ज्या वेळेला लक्षात घ्या तुम्ही तुमचा मीपणा गर्वपणा बाजूला ठेवणार आहे प्रिया लक्षात घ्या, त्याच वेळेला देवाची प्रीती तुमच्यामधून लक्षात घ्या उचलून बाहेर निघणार आहे. आणि मग प्रिया लक्षात घ्या मंडळीमध्ये एकता आणि प्रेम आणि प्रीती येणार, आणि मग प्रिया लक्षात घ्या मग देवाचं राज्य तुमच्यामध्ये आलेल्या लोकांना दिसणार आहे. प्रिया जिथे एकता आहे प्रिया लक्षात घ्या त्याच ठिकाणी सर्व काही होऊ शकतं. जिथे एकता नाही प्रिया लक्षात घ्या काही सुद्धा होऊ शकत नाही. ज्या ज्या मंडळ्या एकत्रित एकट्याने येऊन प्रिया लक्षात घ्या देवाच्या अधीन पास्टराच्या अधीन राहून सर्व गोष्टी केलेल्या प्रिया लक्षात घ्या, त्या मंडळ्या वाढत गेलेल्या आहेत, त्यांचे चर्च वाढलेले आहेत, त्यांना जमिनी मिळालेल्या आहेत, त्यांच्या अद्भुत त्यांच्याद्वारे देवाने कार्य केलेले आहे, चिन्ह चमत्कार मिराकल केलेले आहेत. प्रिया लक्षात घ्या पेंटेकोस्टचा दिवस प्रिया लक्षात घ्या असा चाला नव्हता. 120 लोक एका ग्रस्तेनं एका मनानं प्रेषिताचा अध्याय 2 1 2 3 4 जर पाहिलं तर प्रियानो आम्हाला क्लिअर कर त्या ठिकाणी वाचायला मिळतं प्रियानो. आणि आपण पुष्कळ वेळा वाचलेलं आहे हे वचन, आणि पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं की नंतर पेंटेकोस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, त्या ठिकाणी लिहिलेले एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांना दिसल्या, व त्या प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिळ्या भाषातून बोलू लागले. हालेलुया. प्रियानो आत्मा जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही, तर आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी प्रिया लक्षात घ्या लीन व नम्र व्हावं लागणार आहे. आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी प्रिया लक्षात घ्या आम्हाला एकतामध्ये येणं गरजेचं आहे. आमची जगीक भाषा आहे, परंतु देव भाषा आम्हाला येण्यासाठी प्रिया लक्षात घ्या आमची भाषा बदलली पाहिजे. जोपर्यंत तुमची भाषा बदलणार नाही प्रिया लक्षात घ्या तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी करणार नाही. जोपर्यंत तुम्ही आत्म्याने भरणार नाही तोपर्यंत तुमची भाषा बदलणार नाही, आणि जोपर्यंत लक्षात घ्या तुमची भाषा बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्याच्या गोष्टी करणारच नाही. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, त्यांची भाषा बदलली, आणि बायबल सांगते की 120 लोकांमध्ये 11 प्रेषितामध्ये पेत्र उठून उभा राहिला. शिमोन पेत्र जो मासा धरणार होता त्यानं माणसे 3000 धरले, भाषण दिल्या. का? कारण त्याची जगीक भाषा होती मासे धरणं, मासे धरणं, मासे धरणं, मासे धरणं. रात्रभर तळमळ होत होता, जाळ टाकून मासे गावले नाहीत, मासे गावले नाहीत, मासे गावले नाहीत. परंतु तोच त्याची भाषा जगीक भाषा जी होती ती भाषा बदलली. पवित्र आत्म्याने ज्याला तो भरला त्याची भाषा बदलली, आणि भाषा बदलल्यानंतर प्रिय लक्षात घ्या आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की पेंटेकोस्टच्या दिवशी तेव्हा पेत्र 11 प्रेषितावर उभा राहून त्याने मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो, यरूशलेमातील रहिवाशांनो, हे लक्षात आला व माझे बोलणे ऐकून घ्या. पेत्र लक्षात घ्या पेत्राने ज्यावेळेला भाषण दिलेलं आहे प्रियानो, पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला क्लिअर कट सांगतं प्रियानो, प्रेषिताचा अध्याय ज्या वेळेला आम्ही 2 आणि 41 पाहतो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बपतिस्मा झाला, आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. हालेलुया. तुम्ही ज्या प्रकारे लक्षात घ्या जगीक गोष्टीकर तुमची जगीक गोष्टी भाषा आहे, तोपर्यंत तुम्ही जगातल्या गोष्टी प्राप्त करून घेणार आहे. ज्यावेळेला तुम्ही एकताने एकत्रित येणार आहे आणि आत्म्याने परिपूर्ण होणार आहे, तुमची भाषा बदलली जाण प्रिय लक्षात घ्या. देवाच्या राज्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही माणसं गोळा करणारे लोक असणार आहे. त्यावेळेला तुमच्यामध्ये एकताचं बल आलेलं दिसून येणार आहे प्रिय. ज्याच्यामध्ये एकता असते प्रिय लक्षात घ्या त्याच्यामध्ये भर पडत जाते. 120 लोकांची एकता परमेश्वराने पाहिली,
आणि पवित्र आत्म्याने ते पूर्ण झाले, त्यांची भाषा बदलली. प्रियांनो लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी काय चमत्कार झालेला आहे, त्या ठिकाणी चमत्कार झाला. आणखीन 3000 लोकांची भर पडली. पुढे पुढे जर वाचत गेलं तर बायबल सांगते आणखीन 2000 वाढले, मग 5000 झाले. प्रियांनो लक्षात घ्या. प्रेषित वचन सांगत गेले, वचनाचा प्रसार होत गेला, मंडळीत भर पडत गेली प्रियांनो. का? कारण प्रेषित एक चित्ताने, एक मनाने, सालस मनाने प्रियांनो लक्षात घ्या देवाची सेवा करत होते. लीन व नम्र होत. त्याच्यात कुठलाही मीपणा नव्हता, गर्व नव्हता, मी आणि माझं काय नव्हतं, सर्व काही देवाचं आहे. जसा प्रभू म्हणतो योहान 17 मध्ये, हे पित्या जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते तुझं आहे. तसं प्रेषितांचं जे काय होतं ते देवाचं होतं, आणि जे देवाचं ते त्यांचं होतं. प्रियांनो ज्या वेळेला प्रियांनो अशा वृत्तीने आपण देवाच्याकडे लक्ष देणार आहे, देवाची सेवा करणार आहे, प्रियांनो लक्षात घ्या खरोखर पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येणार आहे. तुमची भाषा बदलली जाणार आहे. ज्यावेळी तुमची भाषा बदलली जाणार आहे प्रियांनो लक्षात घ्या, त्याच वेळेला तुम्ही देवाच्या राज्यामध्ये लोकांना आणणारी लोक होणार आहात. तुम्ही इकडनं तिकडनं जगी गोष्टी आणणारे होणार नाही. तर पेत्र जगीत होता, पण तो आत्म्याने भरल्यानंतर लक्षात घ्या देवाच्या राज्यासाठी माणसं आणणारा व्यक्ती झाला. त्याची भाषा बदलली, त्याचे शब्द बदलले. ज्यावेळेला तुम्ही एकत्रित येणार आहे प्रियांनो लक्षात घ्या सैतानाला सुद्धा आवडणार नाही. तुम्ही पवित्र आत्म्याने भराव, तुम्ही अभिषेकाने भराव, तुम्ही सामर्थ्याने भराव, एकत्रित एकताने तुम्ही देवाची मंडळी वाढवावी असं देवाला वाटत असतं, पण तो सैतानाला वाटत नसतं. प्रियांनो लक्षात घ्या. ज्या प्रकारे आम्ही पाहतो उत्पत्तीचा अध्याय, ज्या वेळेला आम्ही 11 पाहतो तर देवाच्या विरोधात बायबल मध्ये लिहिलेलं आहे बाबेल हे उभारण्यात येत होतं. तर प्रियांनो लक्षात घ्या हे रहस्य तुम्हाला मी सांगत आहे. प्रियांनो लक्षात घ्या पेंटेकोस्टच्या दिवशी जसे प्रेषितांची भाषा बदलली प्रियांनो लक्षात घ्या, त्याच प्रकारे हित सुद्धा उत्पत्तीच्या 11 मध्ये परमेश्वराने ह्या लोकांची भाषा बदललेली आहे. प्रियांनो कारण ही लोक देवाच्या विरोधात बंड करत होते, देवाच्या विरोधात बुरुज बांधत होते. पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतो की सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले आणि तिथे त्यांनी वस्ती केली. आणि ते एकमेकांस म्हणाले चला आपण विटा करून पक्क्या बाजू. आणि त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. आणि मग ते म्हणाले चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली बागाबाग होणार नाही. प्रियांनो या ठिकाणी ज्यांना जमीन ज्यावेळेला मिळाली ते लोकांची भाषा एकच होती. गगनचुंबित म्हणजे आकाशाला, स्वर्गाला जाऊन लक्षात घ्या आपण स्वर्गापर्यंत पोहोचले जाऊ असं एक शिखर बांधू ते म्हणाले. आणि आपलं नाव करू, म्हणजे देवाचं नाव नाही आपलं नाव करू म्हटले ते. ज्या वेळेला मानव मनुष्य लक्षात घ्या स्वतःचं नाव करायला बघतो, मी पण येतो, गर्व येतो, लक्षात घ्या ते ढासळ जातं, त्यांची भाषा आणखी बदलली जाते. प्रियांनो लक्षात घ्या यांची एकच भाषा होती, त्यांची एकच भाषा होती, पण त्याच्यामध्ये मी पण होता, गर्व होता. आकाशाला, स्वर्गाला जाऊन त्यांना उंच व्हायचं होतं. जसं लुसिफर मनामध्ये त्याने विचार केला होता की माझं सिंहासन देवाच्या सिंहासनासारखं असलं पाहिजे. देवाने लुसिफरला खाली पाडलं, त्याची भाषा बदलून टाकली. प्रियांनो पवित्र ग्रंथ बायबल सांगते ह्या लोकांची सुद्धा भाषा एकच होती. आणि ते देवाच्या विरोधात शिखर उभा करण्यासाठी गगनचुंबित म्हणजे स्वर्गाला चुंबन घेईल असं, स्पर्श करेल असं आणि स्वतःचं नाव करणार. प्रिय लक्षात घ्या ते म्हटले आपली पांगापांग होणार नाही, आपण वेगळं होणारच नाही, अशी त्यांची एकता होती. परंतु ते देवाच्या विरोधात होते. प्रियांनो तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते, ते पाहण्यास परमेश्वर उतरला. हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही सुद्धा काहीतरी बांधण्याचा प्रयत्न करता, लक्षात घ्या देवाच्या राज्यासाठी ज्या वेळेला तुम्ही सुद्धा प्रयत्न करत असता, ज्या वेळेला देवाच्यासाठी तुम्ही काहीतरी उंच गोष्टी करायला बघता, मंदिर बांधण्यासाठी काहीतरी देण्याची अपेक्षा करता, मंदिरासाठी लक्षात घ्या दान दशमांश अर्पण देण्याचा प्रयत्न करता, प्रिय लक्षात घ्या शैतान तिथं सुद्धा उतरणार. प्रिय लक्षात घ्या तुमची भाषा बदलण्यासाठी, तुमचे विचार बदलण्यासाठी. मंत्र गीतकार म्हणतो आत्मा में रहना बेटी, आत्मा में रहना, आत्मा में रहना बेटा, आत्मा में रहना. ज्यावेळेला तुम्ही आत्म्यामध्ये राहणार आहे प्रिय लक्षात घ्या
प्रेषितासारखे ज्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये राहणार आहे प्रिय लक्षात घ्या, देवाच्या राजाचं बुरुज बांधल्याशिवाय तुम्ही गप्प बसणारच नाही. पण ज्या वेळेला इथं बाबेल इथं प्रिय लक्षात घ्या देवाच्या विरोधात बुरुज बांधण्यात येत होतं, त्या ठिकाणी परमेश्वर उतरला. त्याचप्रमाणे लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही देवाच्या राज्याचं बुरुज बांधण्यासाठी उभा राहणार आहे प्रिय लक्षात घ्या, देवाचं मंदिर बांधण्यासाठी उभा राहणार आहे, तर सैतान सुद्धा लक्षात घ्या तुमची भाषा तुमचे विचार बदलणार आहे आणि तुम्ही स्वतःच्या गोष्टीकडे लक्ष देणार, देवाच्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. कारण तुमची एकता, तुमची पांगापण त्याने केलेली असते, तुमचे विचार त्याने बदललेले असते, तुमची भाषा त्याने बदललेली असते. जे आग तुमच्यामध्ये लागलेली असते ती आग विझवण्यासाठी लक्षात घ्या त्याने फायर ब्रिगेड ठेवलेला आहे. तो सुद्धा 100 नंबरला फोन करतो आणि पाण्याची गाडी बोलून घेतो आणि तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची लागलेली आग विझवण्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला तो पापामध्ये, व्यभिचारामध्ये, वाईट गोष्टीमध्ये, समस्यामध्ये, नाना प्रकारच्या गोष्टीमध्ये तो सुद्धा तुम्हाला घालतो. आणि मग पहा तुम्हाला कळतं की प्राण लक्षात घ्या तुमच्यामध्ये जी आग पेटत होते प्राण लक्षात घ्या ती आग विझलेली तुम्हाला कळून येते आणि तुमची पांगापांग होते, तुमची एकता इसकडून जाते आणि मग तुम्हाला कळतं की मी काय होतो आणि काय झालं. आणि त्यावेळेला कोणीतरी म्हणतं काय होतास तू आणि काय झालास तू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना आता संदेश एक पॉवरफुल संदेश आहे. एकता ही खूप महत्त्वाची आहे प्रिय लक्षात घ्या. ज्यावेळेला देवाच्या विरोधात कोणी जातं तर देव तिथं उतरतो आणि त्यांची एकता नष्ट करतो, त्यांच्या भाषेचा गोंधळ करतो. बायबल सांगते देवाच्या विरोधात बुरुज बांधण्यात येत होता आणि परमेश्वर म्हणाला पहा हे लोक एक आहेत आणि या सर्वांची भाषा एकच आहे, ही यांच्या कृत्याची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशाने अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू. परमेश्वर म्हणत आहे चला आपण जाऊ. चला याचा अर्थ काय, तो पुत्राला म्हणत आहे, तो पवित्र आत्म्याला म्हणत आहे आपण चला आता जाऊ. तो एकटा येत नाही, तो पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे, ते त्रैक्य देव एक आहे. जसं आत्म्यामध्ये शरीर आहे, जीव आहे, जीव आत्मा शरीर लक्षात घ्या नाव घेताना 3 आहे पण तो शरीर एकच आहे आणि शरीरामध्ये जीव आणि आत्मा आहे. तसं परमेश्वरामध्ये लक्षात घ्या आत्मा आहे, परमेश्वरच देव आहे, येशू आहे प्रिय लक्षात घ्या. जरी नाव घेताना त्रैक्य देव आपण म्हणतो, तिघजण म्हणतो, परंतु ते एक आहे. म्हणून तर मत्तैचा 18:19-20 मध्ये लिहिलेलं आहे की माझ्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्रित आले पाहिजे. परंतु कसे पाहिजे, शरीरामध्ये आत्मा, शरीरामध्ये जीव जसं एक आहे तसं एकतेने त्यावेळेला तुम्ही देवाच्या जवळ येणार आहे, त्यावेळेला देवाची उपस्थिती, देवाचा अनुग्रह तुम्हाला दिसून येणार आहे प्रिय. आणि मग तुमच्याकडून देवाचं काम पूर्ण होणार आहे, मग तुम्ही देवाची सेवा पूर्ण करू शकता. पूर्ण मंडळीमध्ये एकच भणीचं हृदय, एकच भणीचं अंतःकरण मी पाहिलं, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हे परमेश्वरा म्हटलं खरोखर या भणीला कसं हृदय दिलेलं आहे, अंतःकरण दिलेलं आहे. ते म्हणले प्रभूचं मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं घर बांधून घ्यायचं मला कसं तर वाटायला, डोळ्यातून पाणी यायला लागले. घरातील लोक म्हणाले जमीन देवाने दिलेलं आहे चला घर बांधू, परंतु देवाचं मंदिर अजून बांधायचं राहिलेलं आहे, अजून जमीन सुद्धा मिळाली नाही देवाच्या मंदिरासाठी, तर मी माझं घर कसं बांधू. त्या क्षणाला फोनवर ऐकताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं. हे प्रभू म्हटलं खरोखर असे अंतःकरण, असं हृदय प्रत्येकाला तू दिलंस, एकच भाषा सगळ्यांची झाली, तर हे देवा तुझं मंदिर बांधून किती लवकर होईल. हालेलुया, हालेलुया. जसं परमेश्वर लक्षात घ्या आपल्याला मदत आणि सहाय्य करणारा देव आहे. देवाच्या विरोधात जात असताना देवाने लक्षात घ्या बाबेलचं बुरुज हलवून टाकलं. लक्षात घ्या त्यांच्या भाषा एक होती, त्यांची भाषेचा गोंधळ करून टाकला प्रेम. त्याचप्रमाणे लक्षात घ्या सैतान सुद्धा प्रेम लक्षात घ्या देवाच्या लोकांना एकत्रित येऊ देत नाही, आराधकांना एकत्रित येऊ देत नाही, प्रार्थना करणाऱ्या लोकांना एकत्रित येऊ देत नाही, संदेश सांगणाऱ्या सेवकांना एकत्रित येऊ देत नाही. कारण त्याला माहित आहे की जर एकत्रित आली तर काय होईल. आम्ही पाहिले पुष्कळ वेळा एकत्रित येण्याचा प्रयत्न केला, अनेक सेवकांनी पाहिले एकत्रित येण्याचा प्रयत्न केला, पाहिले तर लोक किती 50-100च्या वर कुठं सुद्धा नाही. तर आरोग्याच्या प्रार्थना असल्यानंतर लक्षात घ्या लंगडे, लोळी, पांगळे, आंधळे सगळे बहिरे, चांगले, आजारी सगळे तिथं का बरे होण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आपला देव रोग्यांना बरं करणारा देव आहे. मानवामध्ये, मनुष्यामध्ये एकता असणं गरजेचं आहे. एकता नाही तर काही सुद्धा नाही. मी नेहमी म्हणतो तर एकात एक नाही तर शेतात पीक नाही. तुमच्या शेतात पीक यायचं असेल तर एकताने एकत्रित येऊन नांगरणी करा, म्हणजे प्रार्थना करा.
नांगरणी करून अशुद्धता काढून टाका, घाण काढून टाका, अपवित्रता काढून टाका, अशुद्धता काढून टाका. देवाचं वचनाकडे लक्ष द्या. वचन ऐका, वचन ग्रहण करा, त्याप्रमाणे कृतीत करा. एक भाषा करा. देवाची भाषा आपली भाषा होते. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा आणि मग पहा, देव आपल्याकडनं काय बांधून घेणार नाही असं होणारच नाही. प्रिया, प्रत्येक गोष्ट देवशी दिसली. कारण नीतिसूत्र 16:1 मध्ये लिहिलेलं आहे, मनात योजना आखणं मनुष्याच्या हातचं आहे, पण जीवेने उत्तर देणं परमेश्वराकडे आहे. बाबेल तर देवाच्या विरोधात बांधण्यात येत होतं, पण आपण तर आपला देव परमेश्वर जिवंत देवाचं मंदिर बांधण्यासाठी तयार आहोत. प्रिया, जिवंत देवाच्या मंदिर बांधण्यासाठी प्रिया लक्षात घ्या, किती विलंब लागतो. मनुष्याला चुकीची गोष्ट करायला वेळ व समय लागत नाही. पटकीन होऊन जातं, इकडून तिकडून धन येतं आणि पटकीन होतं. का? कारण त्यांच्यामध्ये एकता असते, पण जिवंत देवाच्या लोकांमध्ये एकता नसते. लवकर खिशातनं हात बाहेर निघत नाही, लवकर नोट बाहेर निघत नाही. देवाच्या कामासाठी बोललेल्या गोष्टी करण्यासाठी असलं तरी खर्च करून टाकतं, पण देवाचं नवस, देवाचं लवकर फेडत नाही. देवाच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. का? कारण सैतानाने आमचे विचार बदललेले आहे, आमची भाषा बदललेली आहे, आमची पांघरपण करून टाकलेली आहे. त्याला माहिती आहे आम्ही एक राहिलो तर आम्ही देवाचा बुरुज बांधू, देवाला आम्ही उंच करू. जसं योहान 3:14 मध्ये लिहिलेलं आहे, अरण्यामध्ये मोशेने सर्पाला उंच केलं, तसं आम्ही देवाच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. आम्ही देवाच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. त्या बुरुज बांधून त्या देवाच्या पुत्राला त्या बुरुजावर ठेवलं पाहिजे. जो पित्याच्या उजव्या बाजूला आहे त्याला आम्ही उंच केलं पाहिजे. प्रियानो, त्यासाठी एकत्रित आलं पाहिजे. प्रिया, चांगल्या गोष्टीसाठी एकत्रित आलं पाहिजे. देवाच्या विरोधात आलेल्या लोकांचं बायबल सांगतो, उत्पत्ती 11 आणि 6 आणि 7 मध्ये लिहिले की परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषा एकच आहे, हे यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकाची भाषा समजावायची नाही. हालेलुया. नंतर परमेश्वराने तिथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर बांधवले, याप्रमाणे त्यांचे नगर बांधावायचे राहिले. देवाच्या विरोधात कोणी काय करायला गेला तर स्वतः देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा उतरून येतो आणि तिथं कार्य करतो. प्रिया, ते त्रेक देव एकताच शक्ती दाखवतात. ते 3 आहेत, पण 3 नाही, ते एक आहेत. आणि एकताची ताकद त्यांची किती आहे ते दाखवून देतात. पिता कार्य करत आहे, पुत्र कार्य करत आहे, पवित्र आत्मा कार्य करत आहे. तसं तुमचा जीव, आत्मा, शरीर, प्राण लक्षात घ्या, देवाच्या राज्यासाठी कार्य करण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही समर्पित करणार आहे आणि ज्यावेळेला तुम्ही आत्म्याने भरणार आहे, प्राण लक्षात घ्या, तुमची भाषा एक होणार आहे, तुम्ही एकतामध्ये राहणार आहे. प्राण लक्षात घ्या, सगळ्यांची मन देवाच्या राज्याकडे असणार आहे, देवाच्या कार्याकडे असणार आहे. कुणाला सांगायची गरज लागणार नाही की पेरणी कर, मंदिर बांधायचं आहे, जमीन घ्यायची आहे, देवाच्या राज्याची वाढ करायची आहे, देवाच्या राज्याचा बुरुज बांधायचा आहे, देवाला उंच करायचं आहे, प्रभूला त्या ठिकाणी बसवायचं आहे. आणि जे त्याच्याकडे पाहतील ते वाचले जातील, जे ख्रिस्ताकडे पाहतील ते वाचले जातील. प्रियानो, हा तारणाचा तारू आहे आणि तो तारू उभा करण्याचं देवानं आपल्याला सांगितलेलं आहे. अरे एकताशिवाय काही होऊ शकत नाही, एक व्यक्ती काही करू शकत नाही. प्रिया, एकताचं बल जास्त असतं, एकताची ताकद जास्त असते. बायबल सांगतं, एकटा असला आणि पडला तर त्याला कोण उठवणार? उपदेशक म्हणतो, एकट्यापेक्षा दोघे बरे. एकटा पडला तर दुसरा त्याला हात देईल आणि त्याला काय करेल? उठवेल. म्हणून प्रियानो, एकत्रित देवाची ज्यावेळेला तुम्ही सेवा करणार आहे, खरोखर देवाच्या राज्याची सेवा तुमच्याकडून होणार. एकताचे बल, एकताची ताकद जास्त असते. प्रिया, जसं देवाला देवाच्या विरोधात बाबेल उभा करताना देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा खाली उतरून आला, त्यांच्या भाषा बदलली. तोच देव तुमची भाषा परत एक करण्यासाठी
तुमची भाषा परत बदलण्यासाठी, तुम्हाला वेगवेगळ्या भाषेत, अन्य भाषेत बोलण्याचं सामर्थ्य देण्याची देवामध्ये पॉवर आहे प्रियानो. तोच देव खाली उतरून पेंटेकोस्टच्या दिवशी प्रियानो लक्षात घ्या, प्रेषितांना 120 लोकांवर पवित्र आत्म्याच्या अग्नी आल्या, अग्नीच्या शिवा आल्या आणि त्यांची भाषा बदलली प्रियानो. त्यांच्यामध्ये प्रेम, प्रीती होती, एकता होती प्रियानो लक्षात घ्या. आणि म्हणून तर ते आत्म्याने भरून गेले. आम्ही सुद्धा पाहिलेले प्रियानो, नवीन प्रभूमध्ये आल्यानंतर महाडीवर प्रियानो लक्षात घ्या, जे 7 वाजता स्तुतीने आराधना करण्यासाठी एकत्रित येत होते प्रियानो लक्षात घ्या, आत्म्याने भरून गेले. एक दिवस रोज आम्ही 7 वाजता एकताने एकत्रित येऊन आराधना आणि प्रार्थना करत होतो. आणि एक दिवस असा झाला की पेंटिकोस्टचा दिवस आला, लहान थोरावर पवित्र आत्मा आला, प्रत्येकाची भाषा बदलली, प्रत्येक जण वेगवेगळ्या भाषेत बोलायला लागला. का? कारण कुणाच्या मनात काही सुद्धा नव्हतं, लहान बालकासारखं फक्त देवाकडे लक्ष देऊन होते आणि आत्म्याने परिपूर्ण झाले, पवित्र आत्म्याने भरून गेले. प्रियानो, तोच देव आता सुद्धा आहे, तो बदललेला नाही. आम्ही बदलतो, देव बदलत नाही. आमचे विचार बदलतात, आमचं बोलणं बदलतं, आमचं चालणं बदलतं, देव कधीच बदलत नाही. तुमच्या प्रार्थना, तुमची आराधना, तुमची स्तुती देवाला बदलू शकत नाही. तर तुमची प्रार्थना, तुमची आराधना, तुमची स्तुती, तुमचं बायबल वाचन करणं हे तुम्हाला स्वतःला बदलून टाकणार आहे. तुम्हाला स्वतःला बदलून टाकणार आहे. तुम्ही देवाला बदलू शकत नाही. याकोब म्हणतो 3:6 मध्ये, देव कधी बदललेला नाही आणि देव कधी बदलत नाही, आम्ही बदलतो. म्हणून आम्हाला एकतामध्ये राहणं गरजेचं आहे. आम्ही बदलून जाऊ नये, आम्ही देवासारखं जीवन जगावं, आम्ही प्रीतीत राहावं, आनंदात राहावं, एकतानं देवाची सेवा करावं, चांगले लोक एकत्रित यावं, ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे. म्हणून सैतानानं जे आपली भाषेचा गोंधळ केलेला आहे प्रियानो, अनेक लोक आहेत मंडळीमध्ये आहेत, अनेक सेवक लोक आहेत, त्याच्या भाषेचा गोंधळ करून टाकलेला सैतानानं. म्हणून तर एकमेकासमोर आले तरी सुद्धा एकमेकाबरोबर बोलत नाहीत, एकमेकावर प्रेज लॉर्ड देत नाही. ज्या वेळेला मीटिंग होते, आराधना होते, प्रार्थना होते, लास्टला जाताना मग एकमेकाला भेटतात आणि म्हणतात प्रेज लॉर्ड. का? तोपर्यंत शुद्ध झालेले असतात वचन ऐकून प्रार्थनेच्या दारी. सुरुवातीला आल्यानंतर एकाचा चेहरा तिकडे, एकाचा चेहरा तिकडे, बोलू का नको, बोलू का नको. परिस्थिती प्रिया लक्षात घ्या, कोण करत आहे? आम्ही करत आहे का सैतान? आम्ही स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे. जिवंत देव तारणारा प्रभू आमच्यामध्ये आहे, त्याची भाषा एक आहे, त्याने आम्हाला वेगवेगळ्या भाषा दिलेल्या आहेत. ते ह्यासाठी की आम्ही आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचं गौरव करावं. बाबेलमध्ये एकच भाषा होती, तुमची सुद्धा एकच भाषा होती जगीत. ज्यावेळेला पवित्र आत्मा तुमच्यावर आला तर तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलायला लागला, तुमच्यामध्ये अन्य भाषा आल्या, वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्ही बोलायला लागला. तर सैतान सुद्धा गप्प बसत नाही, तो सुद्धा उतरतो आणि तो सुद्धा आपल्या भाषेचा गोंधळ करायला बघतो, पांगापांग करायला बघतो. प्रियानो, बायबल सांगतं, याकोब म्हणतो 4:7 मध्ये, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. ज्या वेळेला गोंधळ होत आहे परिवारामध्ये, घरामध्ये, प्रिया लक्षात घ्या, त्यावेळेला आम्ही शांत बसून आराधना आणि प्रार्थना केली पाहिजे, देवाच्या जवळ गेलं पाहिजे. याकोब म्हणतो देवाच्या अधीन होऊन सैतानाला अडव. पण आम्ही ते कृत्य न करता, प्रिया लक्षात घ्या, आम्ही सैतानाचं कृत्य करायला लागतो. नंतर कळायला लागतं की आपल्याकडून बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत, बऱ्याचशाच न जे काय करायचं नव्हतं ते आम्ही करून टाकलेलं आहे. नंतर पश्चाताप होतो, नंतर वाईट वाटतं. मग आम्ही देवाला म्हणतो, देवा क्षमा कर, आम्ही तुझ्या विरोधात, स्वर्गाविरोधात आणि आपल्या लोकांच्या विरोधात पाप केलेला आहे. नेहमी आत्म्याच्या प्रेरणेने चाला. ज्यावेळेला तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहे तर तुम्ही जीवात्मा शरीरानं देवाचं गौरव करणार. कारण पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे त्रेक देव जरी 3 असली नावं तरी एकत्रित येऊन त्यांनी कार्य पूर्ण केलेलं आहे. प्रारंभापासून लक्षात घ्या, सुरुवातीपासून जर बायबल वाचलं तरी सुद्धा लक्षात घ्या, पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. ही एकत्रित युनिटी आहे यांची. त्या प्रकारे ज्या वेळेला तुम्ही एकताने एकत्रित येऊन ज्यावेळेला देवाची सेवा करणार आहे, लक्षात घ्या, बेथलेम मंडळीसाठी जमीन मिळणार, बेथलेम मंडळीसाठी लक्षात घ्या धन मिळणार, आणि देवाचं मंदिर उभा राहणार, आणि तारणाचं तारू तयार होणार, आणि हजारो लाखो लोक येऊन प्रिया लक्षात घ्या तारणाच्या ओढीत असणार. एकताचं बल अधिक असतं. एकताने येऊन गुडघ्यावर गेले पाहिजे, एकतामध्ये येऊन उपास केले पाहिजे, एकतामध्ये येऊन प्रार्थना केल्या पाहिजे.
आम्हाला देवाच्या राज्याची बांधणी करायची आहे. कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे, जो कोणी माझं घर बांधणार आहे त्याचं घर मी बांधीन. ज्याला तुम्ही देवाच्या घराकडे लक्ष देणार आहे, प्रिय लक्षात घ्या, त्यावेळेला देव तुमच्या घराकडे लक्ष देणार आहे. कारण मत्ती 6:33 मध्ये लिहिलेलं आहे, पहिला त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्व मिळवा, त्याबरोबर ह्या भूतला पृथ्वीवर तुम्हाला जे काही पाहिजे आहे देवाला माहित आहे. पण प्रथम आम्ही जगी गोष्टी मागतो आणि देवाच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करत नाही. पण ज्या वेळेला आम्ही देवाच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणार आहे तर देव सुद्धा आमच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणार आहे. प्रिय देवाच्या राज्याकडे आम्ही लक्ष देऊया. प्रिय परिस्थिती सर्व काही आपल्याला माहित आहे, जगामध्ये काय चाललेलं आहे काय नाही, परंतु प्रियानो आपल्यामध्ये कोण आहे हे कधीही आपण विसरायचं नाही. म्हणून या प्रियानो, नेत्र बंद करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. ही समय आहे, ही वेळ आहे. हृदयातून अंतःकरणातून देवाकडे प्रेमाचा, प्रीतीचा आणि एकताचा आत्मा मागून घ्या. तो देव तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. तो विश्वासाने देव आहे, तो पवित्र देव आहे, तो जिवंत देव आहे, तो पिता आहे, तो पुत्र आहे, तो पवित्र आत्मा आहे. परंतु ती एक आहे, ती एक आहे. जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तर पिता तुमच्यामध्ये आहे, पिता तुमच्यामध्ये आहे तर पुत्र तुमच्यामध्ये आहे, वचन तुमच्यामध्ये आहे तर येशू तुमच्यामध्ये आहे. हे आहे. तर तुम्ही फक्त म्हटला पुत्र माझ्यामध्ये आहे, येशू माझ्यामध्ये नाही आहे, पिता माझ्यात नाही, पवित्र आत्मा माझ्यामध्ये नाही, तर प्रियानं कुणी सुद्धा नाही. कारण हे तिघ जण नाही तर ती एक आहे. प्रिया ती एक आहे, ती एक आहे. कुणी या प्रिया एकतानं देवाच्या राज्याची बांधणी करू, देवाचं गौरव करू. जर देव तुम्हाला प्रेरणा करत असेल बेथलेम भवनसाठी तर जरूर पेरणी करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे, जरूर देवाच्या राज्यासाठी पेरणी करा. प्रिया पहा, बेथलेम भवन बांधण्यासाठी परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे. तारणाचं तारू तयार करण्यासाठी नोहाला सांगितलं होतं, त्या प्रकारे परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे. पण 7 हात पडाला. प्रियानो, प्रत्येकाने हात पुढे केला तर प्रिया लक्षात घ्या कितीतरी हात तयार होते, कितीतरी हात तयार होते आणि एक तास बल अद्भुत असतं. प्रिया तर या प्रियानो, मी प्रार्थना तुमच्यासाठी करतो, प्रार्थना करतो. हालेलुया, थँक यू जीसस, धन्यवाद येशू. सर्व समर्थ पवित्र जिवंत स्वर्गीय बापा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवा आजचा संदेश वचन तुमच्या लोकांपर्यंत पोहोचला आहे. माझ्या देवा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये कार्य करा. परमपिता परमेश्वरा, बेथलेम तारू तयार करण्यासाठी बाबा लागणारी जमीन, लागणारे पिता परमेश्वरा धन, नासरेतकर येशूच्या नावामध्ये पिता परमेश्वरा द्या. माझ्या देवा, स्वर्गीय पिता परमेश्वरा, अंतःकरणात हृदयामध्ये बापा कार्य करणारे पवित्र बापा, युनिटी, एकता बापा तुमच्या लोकांमध्ये येऊ दे. माझ्या राजा, ओ प्रभू, आम्ही कुठेही असू दे राजा, कुठल्याही मंडळीत असू दे देवा, पण तुझ्या राज्यासाठी, तुझा बुरुज बांधण्यासाठी बाबा ज्यावेळेला आम्ही पेरणी करणार आहे बाबा, तर परमपिता परमेश्वर येशू ख्रिस्ता, कारण तुम्ही आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. माझ्या राजा, जो कोणी माझं घर बांधणार आहे त्याचं घर मी बांधणार आहे. होय स्वर्गीय पिता परमेश्वरा, या वचनाप्रमाणे परमपिता परमेश्वर येशू राजा, आम्ही विश्वासाने प्रभू तुमच्या लोकांपर्यंत संदेश वचन आज पोहोचवलेलं आहे. माझ्या देवा, स्वर्गीय पिता परमेश्वर येशू ख्रिस्ता, तुमच्या राज्यासाठी बापा परमपिता परमेश्वरा तुमचं मंदिर बांधण्यात येते. माझ्या राजा, स्वर्गीय देवा, तुमची महिमा, तुमचं गौरव होते राजा. लागणारी जमीन, लागणारे पिता परमेश्वरा धन, सर्व पिता परमेश्वरा येशू राजा तुमच्या मंदिरासाठी पाठवून द्या. राजा ख्रिस्ता, तुमची महिमा, तुमचं गौरव करून घ्या. परमपिता परमेश्वरा येशू ख्रिस्ता, धन्यवादी देवा, ह्या मंदिराला बाबा जे जे जमीन किंवा जे जे बाबा धन देणार आहेत राजा, त्यांचं घर तुम्ही बांधा. माझ्या राजा, खडकावर त्यांचं घर बांधा, मजबूत बांधा. माझ्या राजा, त्यांना आरोग्यामध्ये ठेवा, लागणारा आर्थिक सहाय्य, गरजा पुरवठा करा. राजा जिवंत पित्या, तुमच्या नावाची महिमाने गौरव करून घ्या. त्याच्यामध्ये प्रेम, प्रीती, एकता ठेवा. राजा देवा, तुमचं गौरव करून घ्या. प्रत्येक मंडळीमध्ये, प्रत्येक सेवकामध्ये प्रेम, प्रीतीचा आणि एकताचा आत्मा कार्य करू दे. राजा देवा, तुमचं गौरव होते, तुम्ही उंचावला जा आणि गौरव महिमा तुम्हाला प्राप्त होते. येशूच्या पवित्र सामर्थ्य नावामध्ये आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू.